मंडळी नमस्कार. मागच्या वेळी दिवेघाट रुंद होतोय यावर एक व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकला होता, तर तो व्हिडिओ खूप लोकांना आवडला. म्हणून आज मी परत एकदा दिवेघाटाचा व्हिडिओ घेऊन आलोय. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दिवेघाटाची सध्याची परिस्थिती काय आहे, किती ठिकाणी रुंदीकरण झाले आहे, किती ठिकाणी घाट फोडणे चालू आहे आणि घाटामध्ये वाहतुकीची सध्याची स्थिती काय आहे, वाहतुकीसाठी किती रस्ता शिल्लक आहे. तसेच सध्या पाऊससुद्धा पडतोय आणि त्या पावसामुळेच घाटातील डोंगरावर सुंदरशी फुलझाडे फुललेली आहेत. त्यामुळे घाटाला एक वेगळीच झलक आलेली आहे. चला तर मग माझ्यासोबत आपण हे सगळे या घाटामध्ये पाहूया. पावसाळा आला की दिवेघाटाचं रूपच बदलतं. कधी कोरडा राखाडी दिसणारा हा डोंगर अचानक हिरवेगार गालीच्या पांघरतो. पण खरी जादू तेव्हा सुरू होते जेव्हा त्या हिरवाईतून लहान लहान रंगीबिरंगी वनफुलं उमलू लागतात. त्या फुलांचा काही ठराविक काळ नसतो, नाही कोणतं नाव, नाही कोणती शान. पण जेव्हा पावसाळ्याचा पहिला शिडकावा पडतो तेव्हा ही फुलं जणू म्हणतात, आम्ही आलोय निसर्गाचं हास्य घेऊन. घाटाच्या वळणावरून जाताना अचानक एखादं निळं करवंदासारखं फूल, एखादं पांढरं शेवंतीसारखं किंवा जांभळ्या कळ्यांचं झाड दिसतं आणि मन नकळत थांबतं. पावसाच्या सरींनी ओली झालेली ती फुलं वाऱ्याने हलताना जणू म्हणतात, थोडा वेळ आमच्यासोबत थांब ना. ही फुलं कोणी लावलेली नसतात, ती मातीच्या प्रेमात उमललेली असतात. निसर्ग त्यांना काही विचारत नाही, तरी ती फुलतात, हसतात आणि पावसात नाचतात. किती साधा आयुष्य, पण किती सुंदर अर्थ. दिवेघाटात उभं राहून पावसाची ही फुलं पाहिली की आपण निसर्गात हरवून जातो आणि मनात एकच विचार येतो, आपण माणसं किती गडबड करतो, पण निसर्ग फुलतो शांतपणे.
तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.